हे आदिपराशक्ती या टॅरो कार्ड्सला व या पेंडुलमला शुद्ध आणि सक्रिय कर. फक्त सत्य, स्पष्टता आणि योग्य मार्गदर्शन मिळू दे. ही रीडिंग सर्वोच्च हितासाठी असू दे. ही रीडिंग योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत पोहोचू दे. व्हिडिओला लाईक करून घ्या आणि सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. आपण आपल्या आत्म्याकडनं, सोलकडनं मेसेज घेणार आहोत की तुमचं सोल तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे आणि काय गायडन्स तुमच्यासाठी ते देऊ इच्छित आहे. वाव, तुमचं सोल हे खूप खूप सुंदर आहे आणि खूप पॉवरफुल आहे. आदिपराशक्तीचा आशीर्वादच मला इथे दिसतो आहे. तिन्ही कार्ड फिमेल्सचे आलेले आहेत आणि खूप पॉवरफुल कार्ड आहेत. तिन्ही तुम्ही मेल असाल तरीसुद्धा सगळ्यांच्या आत ही ऊर्जा असते. तर असं समजू नका की हे तुमच्यासाठी नाही आहे. मेल आणि फिमेल दोन्ही गटांसाठी हे रीडिंग आहे. तुम्ही तुमच्या एनर्जीमध्ये खूप ट्यून आहात. तुम्ही युनिवर्सच्या एनर्जीसोबत ट्यून आहात आणि तुम्ही जे आहे ना ते असं काही दुनियामध्ये क्रिएट करता आहेत किंवा करणार आहात ज्याने फक्त तुमचाच फायदा नाही आहे, इतरांचा सुद्धा फायदा होणार आहे. तुमच्या ह्या पॉझिटिव्ह एनर्जीला प्रोटेक्ट करण्याची गरज इथे आहे. ठीक आहे, तुमची सोल जी आहे ना ती आता जो फुल मून येणारा फुल मून जो आहे ना तो खूप महत्त्वाचा राहणार आहे तुमच्या स्पिरिच्युअल ग्रोथच्या हिशोबाने. सोलचे आपण मेसेज घेतोय म्हणजे आपण आध्यात्मिक उन्नती आणि त्या आध्यात्मिक उन्नतीचा उपयोग करून जी ऊर्जा आपल्याकडे, जी पॉझिटिव्ह ऊर्जा आपल्याकडे जमा होते त्या ऊर्जेचा वापर करून आपण आपली मटेरियलिस्टिक म्हणजे या धर्तीवर जे आपलं काही अचिव्हमेंट्स असतात ते आपण मॅनिफेस्ट करतो. तर पहिली जी आदिपराशक्ती जी आहे, जी ऊर्जा आपण म्हणतो ती पहिली ऊर्जा ज्याने पहिला जीव जन्माला आला, तर त्या ऊर्जेबद्दल आपण बोलतो आहे आणि ती ऊर्जा सगळ्यांच्याच आतमध्ये आहे. पण कोण त्याचा कसा वापर करत आहे हे त्याच्यावर डिपेंड आहे आणि त्यानुसार त्याला त्याचे रिझल्ट मिळत आहेत. तुम्हाला इथे ना पाण्याच्या रिलेटेड काहीतरी कनेक्शन तुमचं असेल किंवा तुम्हाला पाण्याच्या जवळ राहून खूप चांगलं वाटत असेल किंवा पाण्याच्या रिलेटेड तुमचं काही काम असू शकतं. तुम्हाला जर थकवा किंवा असं काही वाटत असेल तर तुम्ही पाण्यामध्ये पाय बुडवून स्वतःला हील करू शकता. तुमच्यामध्ये हीलिंग पॉवर आहे. ठीक आहे, साऊंड एनर्जीसुद्धा तुम्हाला हील करेल. म्हणजे इथे मला एअर आणि वॉटर एलिमेंट खूप जास्त आहे. इथे फायर पण आहे, पण एअर, वॉटर, फायर असे तिन्ही पण आहे. तर फायर थोडं कमी आहे. तर इमोशन्सला बॅलन्स करण्यासाठी तुम्हाला आहे ना, जर तुम्हाला रिदम मिळत नाही, तुम्हाला कळत नाही आहे की इतक्या चांगल्या थॉट्सचं मी काय करू किंवा इतकं छान आयडियाज मला आलेले आहेत किंवा मला असं खूप काही चांगलं करायचं आहे, घडवायचं आहे आणि आदिपराशक्तीचा आशीर्वाद नक्की आहे तुमच्या आयुष्यावर. म्हणजे तुम्ही हे डिव्हाइन फेमिनाईनचं सुद्धा कार्ड आहे, मी आत्ता बघितलं, सॉरी. तुम्ही लीडर आहात. तुम्हाला इथे दुसऱ्यांना लीड करायचं आहे. तुम्हाला इथे दुसऱ्यांना दाखवायचं आहे की आयुष्य आपण असं जगू शकतो, हे पॉसिबल आहे. त्या पॉसिबिलिटीज तुम्ही रिप्रेझेंट करणार आहे. तुमचं इंट्युएशन स्ट्रॉंग आहे. तुम्ही एम्पॅथी ठेवतात. दुसऱ्यांचं दुःख
तुम्हाला पटकन समजतं त्यांच्या बॉडीमध्ये काय हालचाल होत असेल, किती खोलवरती जखम झाली असेल, ह्याचं पूर्ण 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 तुम्हाला सगळं कळतं. आणि तुम्ही दुसऱ्यांना हील करता. तुमच्या नुसत्या असण्याने, तुम्ही बोलतही नसाल, तुम्ही फक्त बसले आहात तरी सुद्धा समोरचा व्यक्ती हील होतो तुमच्या एनर्जी फील्डमध्ये येऊन. इतकं ते मदरली आणि प्रेमाचं ते तुमचं आवरण वाटतं त्यांना, की ते हील व्हायला लागतात. त्यांची अँक्झायटी ही निघून जाते तुमच्या सानिध्यात आल्यावर. त्यांच्या आतमध्ये एक मस्त शांत अशी पीसफुल एनर्जी तयार होते. ठीक आहे, तुम्ही हीलर आहात, तुम्ही डिवाइन फेमिनाईन आहात, तुम्ही दुसऱ्यांना हील करता, तुमच्यामध्ये पॉवर आहे, तुम्हाला आदी पराशक्तीचा आशीर्वाद आहे. नक्कीच तुम्ही जर तुमच्या सोल मिशनला अजूनही टॅपिंग केलं नसेल, तुम्ही डिसाईड केलं नसेल काय नक्की करायचं आहे, कुठे आपल्याला ह्या आदी पराशक्तीने दिलेल्या एनर्जीचा वापर करायचा आहे स्वतःसाठी सुद्धा आणि दुसऱ्यांसाठी सुद्धा, तर हे डेडलाईन इथे हे कार्ड आलेलं आहे आणि टाईम आउट होतोय, तुम्हाला डिसाईड करायला लागणार आहे. आता डिव्हाइन तुम्हाला वेळ नाही देणार. तुम्हाला पटकन काहीतरी डिसिजन घेऊन त्या सोल पर्पजला सुरू करायचं आहे करणं. असं जर तुम्ही अडून बसले स्वतःला, तर डिव्हाइन जी पॉवर तुम्हाला दिली आहे ती काढून घेईल, दुसऱ्यांना कोणाला तरी देईल. ही जी पॉवर आहे, या पॉवरचा उपयोग तुम्हाला जनकल्याणासाठी करायचा आहे. ओके, हे रीडिंग कसं वाटलंय नक्की कमेंटमध्ये सांगा. जे मार्गदर्शन मिळाले ते शुभ फळ देऊ दे, सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होऊ दे आणि योग्य वेळी योग्य लोकांपर्यंत हे रीडिंग पोहोचू दे. ह्या नोटवर मी हे रीडिंग संपवते आहे. डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. काही स्पेशल कोर्सेस आहे आणि प्रायव्हेट रीडिंगसाठी तुम्ही संपर्क साधू शकता. आणि परत भेटूया पुढच्या रीडिंगमध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या. बाय.